नमस्कार महाराष्ट्रातल्या भावी अधिकारी विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, प्लीज वेलकम टू PWMPSC वाला. मी स्वप्न राठोड आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत करतो. काही दिवसापूर्वीच आम्ही तुम्हाला एका शॉर्ट्सद्वारे विचारलं होतं की राज्यसेवा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा फार लवकर येत आहे. दीज एक्झामिनेशन्स आर अप्रोचिंग व्हेरी फास्ट आणि त्यामुळे तुम्हाला वन शॉर्ट सिरीज पाहिजे का, ती पण प्रत्येक विषयाची. कारण असे अनेक विद्यार्थी आहे ज्यांना शेवटी इमोशनल इन्स्टेबिलिटी किंवा EQचा थोडा प्रॉब्लेम येतो म्हणजे येतो, एक मनात भीती येते आणि त्यांना स्वतःहून रिव्हिजन करण्यासाठी मोटिवेशन मिळत नाही. अशा वेळेस वन शॉट सिरीज हे सर्वात मोठं त्याच्यावर रामबाण इलाज आहे. म्हणजे कारण काय, वन शॉट सिरीजमध्ये तो जो महत्त्वाचे जे टॉपिक आहे प्रत्येक याच्या प्रत्येक सब्जेक्टचे जे नाही का म्हणजे महत्त्वाचे टॉपिक्स आहे त्यांच्यावर डिस्कशन, ते बी थरो डिस्कशन. म्हणजे असं नाही की फक्त काही महत्त्वाचे मुद्दे आणि वरचेवर रिव्हिजन, बिलकुल नाही. वन शॉट सिरीज ही 6 तास 7 तास 8 तास, कधी कधी वेळ पडली तर 11-12 ताससुद्धा जाऊ शकते, 11-12 तास. मग विद्यार्थ्यांना एका पर्टिक्युलर टाईमवर बसल्यानंतर तो दिवस त्यांना समजा आपण सकाळी 10 वाजता एक सेशन सुरू केला तर तो रात्री 8 वाजेपर्यंत 10 वाजेपर्यंत नॉनस्टॉप सुरू आहे आणि त्यामध्ये तुमचं पॉलिटीचे जेवढेही महत्त्वाचे 15-20-25 टॉपिक पूर्वपरीक्षेला वारंवार वारंवार रिपीट होतात त्यावर समजा तुम्हाला पूर्ण रिव्हिजन दिली, त्यावर PYQ कसे आलेले आहे आणि यावर्षी PYQ काय येऊ शकतात, एखादा महत्त्वाचा मुद्दा चर्चेमध्ये आहे तर त्यावर प्रश्न येऊ शकतो का, एखादा रिस्की टॉपिक जो इन बिटवीन एंट्री मारू शकतो का, अशी सगळी चर्चा त्या 10 ते 12 तासाच्या वन शॉट सिरीजमध्ये. विचार करा किती विलक्षण अनुभव असेल. आणि त्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांना रिव्हिजन करण्याची भीती वाटते किंवा स्वतःहून रिव्हिजन करणं होत नाही आहे त्यांना ॲज इट इज नका ते सगळे 20-25 टॉपिक 12 तासामध्ये आणि त्या 12 तासाचं नका बहुतांश त्यांच्या नका म्हणजे ते सरळ सरळ नका म्हणजे इथे फिट होऊन जाईल. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आता म्हणजे जिसका आपण म्हणतो अमिताभ बच्चनचं डॉन पिक्चरमधलं गाणं की जिसका मुझे था इंतजार वो घडी आ गई, झीनत अमान यांनी म्हटलेलं गाणं. तर आपल्याला, तुम्हाला आणि मला दोघांसाठी हे गाणं सूट होतं विद्यार्थी मित्रांनो, की येणाऱ्या 10 तारखेला म्हणजे 10 मार्चला सकाळी 10 वाजता मी स्वप्न राठोड आपल्यासाठी पॉलिटी या विषयाचा वन शॉट घेऊन येतो. पॉलिटी या विषयाचा वन शॉट. बरं एवढंच नाही, यामध्ये फक्त माझाच विषय नाही तर प्रत्येक आठवड्याला म्हणजे राज्यसेवा आणि कंबाईनमध्ये जेवढेही विषय आहे त्या सगळ्या विषयांचा वन शॉट येणार. म्हणजे कंप्लीट 8-8, 9-9, 10-10 तास किंवा 12-12 तासाचे व्हिडिओ तुम्हाला याच्यात येतील. सो यामध्ये पॉलिटीचे इम्पॉर्टंट टॉपिक्स हे अजिबात मिस करू नका. कारण विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटीचे कोणकोणते टॉपिक या वन शॉटमध्ये आपण कव्हर करणार आहोत आणि यामध्ये तुमचं पण काही म्हणजे हे मतांतर नसेल किंवा ओपिनियन असेल तर ते तुम्ही सांगू शकता. पण येणाऱ्या 10 मार्चला सकाळी 10 वाजेपासून सुरू होऊन ती रात्री 10 वाजेपर्यंत 12 तासाची ही जी पॉलिटीची महा रिव्हिजन किंवा वन शॉट सिरीज चालणार आहे. यामध्ये कोणकोणते महत्त्वाचे टॉपिक आपण कव्हर करणार आहोत ती म्हणजे घटना निर्मिती व वैशिष्ट्य. आता मी याच्यात नका सांगू इच्छित नाही, कारण तुम्हाला वाटतं की या क्षणी जेव्हा राज्यसेवेची परीक्षा आता येऊन ठेपलेली आहे, 31 मे फार जवळ आहे, तर तुम्ही PYQ तर केलेले असतील PYQ आणि PYQ तुम्हाला माहीत असेल की घटना निर्मिती हा टॉपिक आहे ज्यावर असा एकही वर्ष सुटला नाही. एकही वर्ष म्हणजे एखादी वर्ष असा होऊ शकतो की मूलभूत हक्क नव्हता, मूलभूत हक्क एवढा महत्त्वाचा टॉपिक नव्हता किंवा केंद्र राज्य संबंधावर प्रश्न नव्हता किंवा न्यायव्यवस्थेवर नव्हता. पण एक टॉपिक जो दरवर्षी हमखास रिपीट होतो म्हणजे होतो तो म्हणजे घटना निर्मिती व वैशिष्ट्ये. त्यानंतर सेकंड टॉपिक नागरिकत्व. याला राज्यसेवेपेक्षा कंबाईनला जास्त महत्त्व आहे आणि आपण राज्यसेवा आणि कंबाईन दोघांसाठी वन शॉट सिरीज घेतोय. कारण पॉलिटी हा विषय राज्यसेवा आणि कंबाईनला वेगळा नाही. इनफॅक्ट कंबाईनमध्ये कधी कधी राज्यसेवेपेक्षाही टेरिफिक लेवलचे प्रश्न विचारले जात आहे. त्यानंतर राज्य आणि केंद्रशासित प्रदेश शिवाय म्हणजे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाशिवाय मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य या तिघांना मी एका सेटमध्ये घेतो. कलम 12 ते 35, 36 ते 51 आणि 51 असं फारच कमी वेळा होतं की मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि मूलभूत कर्तव्य तिघांवर 3 प्रश्न आले असेल. कारण पॉलिटीमध्ये 15 प्रश्न आहे आणि आयोगाला सुद्धा ते 15 प्रश्न 15 विविध टॉपिकवरून घ्यावे लागतात. त्यामुळे या 3 टॉपिकला एकाच पेपरमध्ये ते जागा देतील मला तरी वाटत नाही आणि आजपर्यंत असं फारच क्वचित वेळा झालेला आहे. तर आपण या तिघांना एकाच ग्रुपमध्ये घेऊया की मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्व आणि त्यानंतर नका मूलभूत कर्तव्य या 3 पैकी कोणत्या एका टॉपिकवर. या सगळ्या टॉपिकवर आपण वन शॉटमध्ये डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत. डिटेलमध्ये डिस्कशन करणार आहोत आपण. त्यानंतर नाही का केंद्र शासन व संसद
सोबत ओके केंद्र शासन व संसद आणि त्यानंतर केंद्र व राज्य संबंध म्हणजे केंद्र शासन व संसद यामध्ये केंद्रीय कार्यकारी मंडळ म्हणजे राष्ट्रपती, त्यानंतर नाही का अटॉर्नी जनरल, पंतप्रधान व त्याचं मंत्रिमंडळ, उपराष्ट्रपती हे सगळे आले. आणि संसद म्हटलं की लोकसभा, राज्यसभा आणि संसदेच्या सर्व विविध प्रक्रिया. आणि यावर्षी तर ज्या प्रकारे संसद गाजलेली आहे, विशेष करून विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी ते पुस्तक जे आणलं होतं. आणि त्यानंतर नका मग राहुल गांधी यांच्या विरुद्ध सबस्टान्शिव्ह मोशन आणि प्रिव्हिलेज मोशन असे 2 शब्द वापरण्यात आले सत्ताधारी पक्षांचे पार्लमेंटरी मिनिस्टर किरेन रिजिजू यांच्याकडून. तर चान्सेस आणि पॉसिबिलिटी एवढी आहे की या पॉलिटीच्या करंट अफेअरमध्ये किंवा सध्या आपल्या देशात जे चालू आहे त्यावर आपल्याला भरभरून प्रश्न येऊ शकतात. जसं मी घटना निर्मितीबद्दल म्हटलं होतं की ते ना का जे शब्द आहे घटना निर्मितीमध्ये समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष ते पुन्हा चर्चेमध्ये आले होते. त्यानंतर केंद्र व राज्य संबंध कंपल्सरी टॉपिकपैकी एक असतो. कधी कधी केंद्र व राज्य संबंध आर्थिक किंवा कायदेविषयक यावर प्रश्न येतात, प्रशासकीय किंवा सरकारी आयोग आणि मदन मोहन पंछी आयोगावर सुद्धा प्रश्न येतो. राष्ट्रपती आणि राज्यपाल हा केंद्र शासनामध्येच कव्हर होतो, पण राष्ट्रपती आणि राज्यपाल या दोघांना आपण नका एक मॅचअप करून किंवा त्यांचा नका डिफरन्स घेऊन सारखे सारखे आणि डिफरन्सेस नका या पॉईंटवर आपण त्याला डिस्कस करणार. आणि त्यानंतर राज्य शासन व राज्य विधिमंडळ यासोबत हो गया. बाकीचे आपण टॉपिक घेणार आहोत, पण हे लक्षात घ्या विश्वास दिन किंवा विश्वास दिवस ऑफर सध्या PWMPSC वाला प्लॅटफॉर्मवर सुरू झालेला आहे. आणि अजूनही विद्यार्थ्यांनी सक्षम 2.0 राज्यसेवेची किंवा आक्रोश 2.0 फक्त प्रिलिम्सची, संग्राम बॅच ओव्हरऑल पूर्ण कंबाईनची किंवा सामर्थ्य 2.0 फक्त प्रिलिम्सची या बॅचेस नका तुमच्या गरजेनुसार जर तुम्ही परचेस केला नसेल तर नक्की फायदा घ्या. 75% पर्यंत नका ऑफ आहे, 75% पर्यंत ऑफ आहे. आणि त्यामुळे तुम्हाला रेग्युलर बॅचेस म्हणजे ज्यांना 2027ची तयारी करायची त्यांच्यासाठी रेग्युलर बॅचेस, ज्यांना याच वर्षीच्या एक्झामची तयारी करायची त्यांच्यासाठी प्रिलिम्स आणि फाउंडेशन अशा दोन्ही प्रकारचे बॅचेस इथे दिलेले आहे. सोबत आणीबाणी हा टॉपिक आलटून पलटून नका महत्त्वाचा येतो, म्हणजे तो दरवर्षी रिपीट होईल याची गॅरंटी नाही, पण टॉपिक महत्त्वाचा आहे. आणि योगायोगाने 2025मध्ये ते दिल्लीमध्ये बोर्ड लागले होते आपातकाल के 50 साल हिंदीमध्ये बोर्ड लागले होते की आणीबाणीचे 50 वर्ष. त्यामुळे आणीबाणीवर एक प्रश्न आपल्याला म्हणजे एक्सपेक्टेड आहे. विविध आयोग आणि लवाद जसं मी म्हटलं की जे नका घटना दुरुस्ती आपला संविधान सभा हा टॉपिक एक कंपल्सरी टॉपिक. त्याप्रमाणे आयोग आणि नका विविध घटनात्मक संस्था, त्यानंतर वैधानिक संस्था आणि आयोग आणि लवाद आणि यांचा करंट अफेअरसोबत सुद्धा डायरेक्ट संबंध येतो. विविध समित्या आणि संस्था, पंचायत राज हे मागच्या 3 वर्षापासून राज्यसेवेला कमी झालेले आहे, पण कंबाईनला कंपल्सरी आहे. घटनादुरुस्त्यामध्ये महत्त्वाचे प्रश्न म्हणजे घटनादुरुस्त्यावर करंट अफेअर बेस्ड क्वेश्चन जास्त येत आहे की दरवर्षी भारतामध्ये कमीत कमी एक तरी घटनादुरुस्ती होते ऑन एन ॲव्हरेज. तर करंट अफेअर बेस्ड नाही का पॉलिटीमध्ये घटनादुरुस्ती हा टॉपिक येऊ शकतो. आणि परिशिष्ट, महत्त्वाची कलमे आणि सूची. आता अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न येतो की यार महत्त्वाची कलमे म्हणजे कोणती. हे म्हणजे महत्त्वाची कलमे म्हणजे 400 आणि 500 कलम पाठ करायचे नसतात, कधीच करायचे नसतात. तेच ते कलम रिपीट होतात, जसं कॅगचा कलम रिपीट होतो, संसदेतले काही कलम रिपीट होतात, त्यानंतर नाही का राज्यपाल राष्ट्रपती यांचे कलम रिपीट होतात. आणि कलम 1 ते 51 हे कंपल्सरी कलम रिपीट होतात जोड्या लावामध्ये वगैरे. तर फार जास्त काही कलम करण्याची गरज नाही, परंतु हे आपण नका हे सगळे टॉपिक कशाहून काढलेले आहे. ह्या सगळ्या टॉपिकचा बेस आहे PYQ. गेल्या 10 वर्षाचे PYQचं ॲनालिसिस करून आपण हे सगळे महत्त्वाचे टॉपिक की एक वर्ष जरी सिंगल प्रश्न विचारला असेल तरी आपण त्याला इन्व्हॉल्व केलेला आहे. आणि असे टॉपिक ज्याच्यावर तर वारंवार प्रश्न विचारलेले आहे ते तर आपण नका कव्हर केलेलेच आहेत. हे सगळे टॉपिक आपण कव्हर करणार. परिशिष्ट, महत्त्वाची कलमे, नियंत्रक व महालेखा परीक्षक आणि न्यायाधिकरणे. आता विद्यार्थी मित्रांनो सर्वात महत्त्वाची बाब की 10 मार्च सकाळी 10 वाजता म्हणजे जी सिरीज सुरू होत आहे, जी वन शॉट सिरीज सुरू होत आहे त्याला तुम्ही नाही का म्हणजे त्याला तुम्ही ओळखणार कसं. तर तुम्ही बघा यावर नाही का तुम्ही MPSC वाला यूट्यूब चॅनलवर जा. तुम्ही यूट्यूब चॅनलवर MPSC वाला टाईप करा. MPSC वाला टाईप केल्यानंतर तुम्हाला नाही का लेटेस्ट फ्रॉम MPSC वालामध्ये तुम्हाला MPSC राज्यसेवा अँड कंबाईन 2026 कंप्लीट इंडियन पॉलिटी इन वन शॉट MPSC राज्यसेवा 2027 असा तुम्हाला नाही काय क्रिएटिव्ह दिसणार. आणि तो क्लास ऑलरेडी शेड्यूल केलेला आहे, तारीख पण दिलेली आहे 10/3/2026. 10/3 म्हणजे 10 मार्च. टाईम पण मेन्शन आहे सकाळी 10 वाजताचा. ऑब्वियसली कंप्लीट इंडियन पॉलिटी वन शॉट 2026 MPSC वाला. आणि हा क्लास 6 तास, 7 तास, 8 तास, 10 तास डिपेंड करणार की विद्यार्थ्यांचा रिस्पॉन्स, विद्यार्थ्यांचे कोणते म्हणजे अडचणी या लाईव्ह क्लासमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या अडचणी घ्याव्या लागतात. काही कन्सेप्ट विद्यार्थ्यांना लाईव्ह सांगावे लागतात. काही विद्यार्थी फर्स्ट अटेम्प्ट आले असतील, काही विद्यार्थी सेकंड
सेकंड थर्डवाले अटेम्प्ट जरी असेल, पण त्यांनी तो रट्टा मारून पॉलिटी केला असेल, तर त्यांना काही कन्सेप्ट क्लिअर करावं लागेल. काही विद्यार्थी PYQ डोळ्यासमोर ठेवून नका विचारतील. या सगळ्यामुळे नका क्लास किती वेळ होईल याची गॅरंटी नाही, पण तो मिनिमम मिनिमम नका तो 6 ते 8 तासाचा क्लास तर मिनिमम होईल आणि मॅक्झिमम तो 10-12 तासाचा पण होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबला जाणे, हे बघा यूट्यूबला जाणे, यूट्यूबला जाऊन नका तुम्हाला MPSC वाला हे टाईप करणे सर्च बारमध्ये. मग MPSC वालामध्ये तुम्हाला पहिल्याच याच्यामध्ये नका तुम्हाला पाहायला भेटेल MPSC राज्यसेवा अँड कंबाईन. महत्त्वाची गोष्ट, पॉलिटी एकच आहे, पॉलिटीमध्ये काही डिफरन्स नाही. त्यामुळे राज्यसेवा अँड कंबाईन 2026 कंप्लीट इंडिया पॉलिटी इन वन शॉट आणि MPSC राज्यसेवा 2027साठी सुद्धा. सर्वात महत्त्वाची बाब की हा जो आता व्हिडिओ तुम्ही बघत आहे, या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्येच तुम्हाला नाही का या क्लासची लिंकसुद्धा भेटून जाईल. म्हणजे काही विद्यार्थ्यांना यूट्यूबवर MPSC वाला, कधी ते MPSC वालाची स्पेलिंग लिहायला चुकतात विद्यार्थी मित्रांनो. तर त्यांना समजा अडचण जात असेल यूट्यूबवर, तर हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला लिंक भेटेल. त्या लिंकवर क्लिक करून आत्ताच नोटिफाय करा. कारण काय आहे की येणाऱ्या 5-6 दिवसामध्ये अनेक विद्यार्थी याला नोटिफाय करून ठेवतील आणि जे लोक नोटिफाय करतील त्यांना बरोबर 10 वाजता एक पूर्वसूचना भेटेल की क्लास सुरू होतोय. आणि तुम्ही सुद्धा रिमाइंडर लावून ठेवा की 10 तारखेला आपल्याला पूर्ण दिवस नका रिलॅक्स ठेवायचा, इतर कोणतेही काम करायचे नाही. कारण आपल्याला पॉलिटी हा विषय पूर्ण घेऊन जायचा, पॉलिटी हा विषय पूर्ण नका डिटेलमध्ये घेऊन जायचा, पॉलिटी हा विषय पूर्ण डिटेलमध्ये. ॲट द सेम टाईम पॉलिटी हा विषय आपल्याला पूर्ण डिटेलमध्ये घेऊन जायचाच आहे. नंबर 2, दर आठवड्याला पॉलिटी नंतर नाही का मग जॉग्राफी, मग इकॉनॉमी, असा प्रत्येक विषयाचा दर आठवड्याला यामध्ये नाही का वन शॉट चालेल. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढं सांगतो याच्यामध्ये की तुम्हाला नाही का जो हा तुम्हाला नाही का हे जे म्हणजे टॉपिक आहे, तर हे टॉपिक नाही का या टॉपिकमध्ये तुम्हाला सुद्धा काही ॲडिशन टॉपिक पाहिजे असेल राज्यसेवा आणि कंबाईनच्या दृष्टीने, तर तुम्ही नक्की सांगा. परंतु हे वन शॉटमध्ये आपण मॅक्झिमम टॉपिक कव्हर करणार, जे कंपल्सरी टॉपिक आहे ते तर कव्हर करणार मॅक्झिमम. आणि तुम्हाला सांगितलं मी की यूट्यूबवर जाऊन MPSC वाला या चॅनलवर सर्च करा आणि तुम्हाला ते क्लास शेड्यूल दिसत आहे. आणि गमवू नका, 10 तारीख सकाळी 10 वाजता सांगितल्याप्रमाणे 6, 8, 10 तास ज्यांना रिव्हिजन करायची आहे आणि ज्यांना रिव्हिजन करण्यामध्ये कॉन्फिडन्स येत नाही आहे त्यांनी तर हा क्लास मिस करू नका. आणि स्पेशल विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबवर हा क्लास ठेवलेला आहे, म्हणजे कोणता पेड नाही, ॲब्सोल्युटली फ्री आहे. फ्री फक्त आणि फक्त गरजू विद्यार्थ्यांसाठी, ज्यांना खरोखर आपलं भविष्य घडवायचं आहे MPSC वाला या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. कारण आपलं PW MPSC वाला म्हणतंच, पढ़ लो चाहे कहीं से मंजिल मिलेगी यही से, आणि पढ़ लो चाहे यही से रिझल्ट भी मिलेगा यही से. तर एवढं बोलून थांबतो आणि आता भेटूया 10 तारखेला सकाळी 10 वाजता सुरू होणार वन शॉट, फ्री वन शॉट. आणि त्याची एंडिंग केव्हा होणार हे तुम्ही ठरवायचं. तुमच्याच डिमांडवर घेऊन आलेलो आहो आणि त्यामुळे तुम्ही सगळ्या विद्यार्थी मित्रांनो तुमच्या डिमांडवर घेऊन आलेलो आहो. तर तुम्ही हे लक्षात ठेवायचं की तुमच्या डिमांडनुसार नका ही सिरीज नका पूर्ण होणार त्या दिवशी, पूर्ण तुमच्या डिमांडनुसार टॉपिक वाईज, PYQ वाईज आणि सगळ्या गोष्टी वाईज. धन्यवाद, थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. धन्यवाद. भेटूया 10 तारीख 10 मार्च सकाळी 10 वाजता, 10:10 लक्षात घ्या एव्हरीवन.